वज्रनाभ राजाची कथा. कश्यप नावाचे महातपोनिधी ऋषी होते. इंद्र हा त्यांचाच पुत्र. कश्यपांची एक पत्नी दिती, हिला वज्रनाभ व सुनाभ अशी 2 मुले होती. दोघेही अत्यंत शूर व शक्तिशाली. मेरू पर्वतावर वज्रपुरी नावाची एक भव्य व सुंदर नगरी त्यांनी राजधानी म्हणून वसवली व थोरला वज्रनाभ तिथे राज्य करू लागला. पण एवढ्याने त्याचे समाधान होईना. संपूर्ण पृथ्वी व स्वर्गाचेही राज्य मिळावे यासाठी त्याने ब्रह्मदेवाची घनघोर भक्ती केली. आपल्या योगबलाने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेऊन त्याने वर मागितला की माझे राज्य संपूर्ण पृथ्वी व स्वर्ग यांना व्यापू दे. तसेच देव, मनुष्य, राक्षस, पशु, पक्षी यांच्याकडून माझा मृत्यू घडू नये. तथास्तु असे म्हणून ब्रह्मदेव सत्यलोकी गेले. आता वज्रनाभ उन्मत्त झाला. त्याने सर्व पृथ्वी जिंकून सर्व राजांना बंदी केले. नंतर तो देवेंद्रच्या अमरावतीस गेला व राज्य मागू लागला. अन्यथा युद्ध करण्याचे त्याने आवाहन दिले. वज्रनाभाचे ते भयंकर स्वरूप पाहून देवेंद्र भयभीत झाला. युक्तिप्रयुक्तीने ही वेळ टाळावी म्हणून गोड स्वरात तो वज्रनाभाला म्हणाला, तुझे मागणे योग्य आहे, पण माझा राज्यकारभार मी गुरु बृहस्पती यांच्या सल्ल्याने चालवतो, तेव्हा त्यांना विचारून कळवतो. विचार करून बृहस्पती म्हणाले, ब्रह्मदेवाच्या वरामुळे वज्रनाभ बऱ्याच अंशी चिरंजीव झाला आहे. तेव्हा हरिश्चंद्र राजाने बुद्धिबळाने जसे आपल्या पुत्राचे रक्षण केले तसे युक्तीने हे युद्ध टाळाले पाहिजे. बृहस्पतीच्या सांगण्यावरून इंद्राने वज्रनाभाला बोलावून घेतले व दोघेही आपले वडील कश्यप ऋषी यांच्याकडे गेले. कश्यपासही कोणाची बाजू घ्यावी असा पेच पडला. तेव्हा ते म्हणाले, पुत्र हो, हल्ली मी यज्ञ दीक्षा घेतली असल्याने या गोष्टीचा विचार मला आता करता येणार नाही. माझा यज्ञ पुरा होईपर्यंत दोघांनी स्वस्थ राहावे. नंतर मी हे भांडण मिटवेन. पुढे योगायोगाने वज्रनाभाची कन्या प्रभावती हिने श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न याच्याशी वज्रनाभाच्या इच्छेविरुद्ध गुप्तपणे लग्न केले. त्यामुळे संतापलेल्या मदनाशी युद्ध आरंभले. घनघोर युद्ध झाले. श्रीकृष्णाचे सर्व यादववीर तसेच इंद्राचे सैन्य मदनाच्या मदतीस आले. शेवटी श्रीकृष्णाने गरुडाकडून सुदर्शन चक्र पाठवून मदनाकडून वज्रनाभास युक्तीने मृत्यूपंथास धाडले. वज्रनाभ हात झाल्यावर इंद्राने त्या स्वर्गात नेले व तेथे त्याचे नाव पद्मनाभ असे ठेवले. पुढील कथा. हरिश्चंद्र. सूर्यवंशी राजा हरिश्चंद्र व राणी तारामती यांनी पुत्रप्राप्तीसाठी बरीच वर्षे वरुणदेवाची भक्ती केली. वरुणदेवाने प्रसन्न होऊन त्यांना पुत्रप्राप्तीचा वर दिला, पण सोबत एक अट घातली. वरुण म्हणाला, हरिश्चंद्रा, मी मागेन तेव्हा तुझा पुत्र तो मला परत दिला पाहिजे. अट विचित्र असली तरी पुत्रप्राप्तीसाठी व्याकुळ झालेल्या राजा राणीने ती मान्य केली. पुढील कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.